राज आणि अमित ठाकरे मनसे कार्यकर्त्यांचा सत्कार करणार आहेत। संजय निरुपम यांना नडणाऱ्या मनसैनिकांचा सत्कार केला जाणार आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी बोलावून या मनसैनिकांचा सत्कार होणार आहे। संजय निरुपम शुक्रवारी दहिसरमध्ये रिक्षावाल्यांशी बोलत होते। मनसैनिकांनी निरुपम यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या, दगड फेकले। निरुपम यांच्या गाडीच्या चाकातली हवाई मनसैनिकांनी काढलेली होती। मनसैनिकांना गुन्हे दाखल होऊन अटक झाली होती, मात्र त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे। जामिनावर सुटलेल्या या मनसैनिकांचा आज शिवतीर्थावर सत्कार होतोय। पुन्हा एकदा आपण वेदांतकडे जाऊयात। वेदांत, मनसे या प्रकरणी आणखीनच आक्रमक होतीये आणि त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळू शकतं। मराठी सक्ती ऑटो रिक्षा चालकांसाठी व्हावी यासाठी मनसे अगदी आधीपासून आग्रही आहे आणि जेव्हा प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी हा निर्णय घेतला तेव्हा या निर्णयाचं या सगळ्यांनी स्वागत केलं। संजय निरुपम शुक्रवारी जेव्हा रिक्षा चालकांसोबत उत्तर भारतीय रिक्षा चालकांसोबत संवाद साधायला आले तेव्हा मोठा गोंधळ पाहायला मिळाला आणि संजय निरुपम जे स्टँड घेत आहेत त्याला मनसेकडनं मोठा विरोध करण्यात आला। त्यानंतर गुन्हेसुद्धा 11 जणांवर दाखल झाले, अटक झाली आणि त्याच्यानंतर जामिनावर सुटका झाली आणि या सगळ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी बोलवलेलं आहे। नयनजी, मोठा संघर्ष, मोठा गोंधळ पाहायला मिळाला। अजूनही संजय निरुपम म्हणतात की 6 महिन्याचा वेळ या सगळ्या रिक्षा चालकांना द्यावा मराठी शिकण्यासाठी। इतकी वर्ष काय केलं यांनी? मग आलात कशाला महाराष्ट्रामध्ये? धंदा करायला आलात ना? मग 25-30 वर्ष तुम्ही धंदा करताय, रिक्षा चालवताय आणि तुम्हाला अजूनही मराठी येत नाही आणि तुम्ही 6 महिन्याची वेळ मागताय। निरुपम कसा शिकला मराठी बोलायला? आज राज ठाकरेंनी तुम्हाला बोलवलं आहे, सत्कारही करणार आहेत असं कळतंय। बघा, आमचे साहेब आहेत, ते आमचे पालक आहेत। जिथे जिथे आमचं आंदोलन होतं आमच्या पाठीवर त्यांची शाबासकीची थाप मिळते। आम्ही सर्व सहकारी ते आलेलो आहोत। ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत तेही आहेत आणि ज्यांच्यावर गुन्हे नाही आहेत पण ते सहभागी होते तेही आमच्यावर इथे आहेत। तेच बोलू की साहेब आमचे पालक। लढा सुरू राहणार असं म्हटलं जात आहे की परिवहन मंत्री कदाचित अंमलबजावणी लांबणीवर टाकतील। बघा, आमचा लढा हा 100% मराठी भाषेसाठी सुरूच आहे। 20 वर्ष झाली आमच्या पक्षाला, 20 वर्ष हा निरंतर मराठी भाषेचा लढा चालू आहे। मतांचं राजकारण न करता माझे साहेब या लढ्यात उतरलेले आहेत। गुजराती मतं मिळत नाही, उत्तर भारतीय मिळत नाही, तरी आम्ही मराठीचा विषय कधी सोडला नाही आणि सुटणारही नाही। त्यात काय वाद होणार नाही। त्याच्यामुळे आपण बघतोय हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, मग दहिसर, बोरिवली, दिंडोशीमधनं हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आले आहेत ज्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता आणि या सगळ्यांना राज ठाकरे त्यासोबतच अमित ठाकरे हे भेट घेऊन त्यांचा सत्कार करणार असल्याचं कळतंय। माधवी, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच, मात्र सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। रिक्षा आणि टॅक्सी संघटनेनं राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय। 2 मे 2026 पासून मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे। या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची आज महत्त्वाची सभा बोलावण्यात आली आहे। आज दुपारी 4 वाजता गोरेगावमधील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये ही सभा होणार आहे। या सभेला संघटनेचे पदाधिकारी शशांक राव यांनी सर्व चालकांना सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय।